नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे कुडाळमध्ये RSN हॉटेलपाशी, जिथे सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि कुडाळ मालवण मतदारसंघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला खूप महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघात आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या राजकीय घडामोडी होत आहेत त्या पार्श्वभूमीवर ज्या निवडणुका आता येणार आहेत त्या निवडणुकांमध्ये कोणते नेमके मुद्दे असणार आहेत, सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे काय दावे सत्ताधारी करतायत, विरोधक काय त्यांचे दावे खोडून काढतायत, याची चर्चा आज मी या सगळ्या लोकांबरोबर करणार आहे. इथे माझ्या या बाजूला आपण पाहतोय शिवसेनेची सगळे कार्यकर्ते पदाधिकारी इथे मंडळी आहेत. त्यांच्याच इथे या बाजूला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते इथे आहेत. इकडे या बाजूला आपण बघतोय काँग्रेस आणि काँग्रेसच्या या बाजूला राष्ट्रवादी, जी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात चर्चेतला पक्ष राष्ट्रवादी, आणि इथे भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे आज संख्येने कमी असले तरी ते सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणार आहेत. आणि शिवसेनेचे लोक ज्यांची इथे सत्ता आहे, विशेषतः विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत वैभव नाईक, काय त्यांनी दावे केलेत, काय विकास केलाय का, काय दावे आहेत विचारणार आहोत. 5 वर्ष झाली तुमच्या आमदारांना इथे सत्तेत राहून शिवसेनेच्या, पुन्हा निवडणुकीला उभं केल्यानंतर का निवडून द्यावं त्यांना, तुम्हाला काय दावे? आमदार वैभव नाईक यांना जनतेने निवडून दिलंच पाहिजे. कारण गेल्या 5 वर्षापूर्वी निवडणुकीपूर्वी जी काही लोकांना आश्वासनं दिली होती, जे जाहीरनामे दिले होते, ती बरीचशी कामे जवळजवळ 90% काम या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेलंच आहे. कुडाळ शहराचा विचार केला असेल तर त्या ठिकाणी भंगसाळ नदीचा बंधारा असेल, कुडाळसाठी जे मुलांसाठी क्रीडांगण आवश्यक होतं त्या क्रीडांगणाचा विषय असेल, कुडाळसाठी नाट्यगृहाची कमतरता होती ती नाट्यगृह या ठिकाणी असेल, कुडाळ बसस्थानक जे मोडकळी नादुरुस्त म्हणजे कमकुवत झालं होतं ते नवीन इमारत असेल, अशी असंख्य कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्याचप्रमाणे फार वर्षापूर्वीपासून लोकांची जी मागणी होती सोनोडे घाटाची तीसुद्धा पूर्णत्वास येत आहेत. त्याचबरोबर कृषीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना शेती अवजारे या ठिकाणी त्यांनी लोकोपयोगी कामं केली असं तुमचा दावा आहे, म्हणून त्यांना निवडून द्यावं असं तुमचं लोकांनी. मी विचारतोय ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नारायण राणेंचे कार्यकर्ते आहेत, हे पटतंय तुम्हाला, हे विकास केलाय कुडाळच्या आमदारांनी? काय ना, आम्हाला तर पटत नाहीच आहे, परंतु या जनतेला सुद्धा या गोष्टी पटत नाही. त्यांनी ज्या आता या गोष्टी सांगितल्या त्या मुळात 5 वर्षापूर्वी विकासाच्या भूलतापा मारून विद्यमान आमदार असतील किंवा खासदार हे निवडून आले, परंतु 5 वर्षात ती आता जी आमचे मित्र संजय बोगटेंनी सांगितलं की त्यांच्या आमदारांमार्फत एवढी कामं झाली, प्रत्यक्षात येतं एक कामातून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. मोठमोठ्या कामांची भूमिपूजन करायची, नारळ वाढवायचे आणि नंतर ती कामं तशीच धुळकात पडलेली असतात. त्यांनी मगाही सांगितल्यापैकी एक तरी काम पूर्ण झालं का त्यांना विचारा. संजय बोगटे, एक तरी काम पूर्ण झालंय का हो? तुम्ही आता दावा करता, ते म्हणतात काय पूर्ण झालंय का? काय तुम्ही मुळात प्रसार माध्यमांच्याच माध्यमातून आम्हाला काल जे राणे साहेबांनी जी काय घोषणा केली की मी निवडणूक लढणार नाही, काम पूर्ण झालं तर सांगा. ते घोषणेच्या नंतर कुडाळ मतदारसंघातली कामं वैभव नाईकांनी पूर्ण केलीत का? एक मला पूर्ण करू द्या. मी निवडणूक लढणार नाही हे जे काय त्यांनी जी घोषणा केली नाही ती मला वाटतं आमदार साहेबांच्या कामाच्या धडाक्यामुळेच त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच ही घोषणा केलेली आहे, हेच मला इथे सांगावं असं वाटतं. असं हे काय घोषणा तुम्हाला पटते का? ही काय त्यांचा दावा? आमच्या आता मित्र जे जांभेकरने विधान केलं अत्यंत बालिशपणाचं विधान आहे. स्वतः नारायण राणे साहेब हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे आता त्यांनी परत आमदारकीची निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्यांनी अत्यंत बालिशपणाचं विधान केलेलं आहे. मूळ जो आपला प्रश्न होता 5 वर्षात झालेला विकासाचा विषय होता त्याला त्यांनी बगल दिलेली आहे. आपल्याला हे 5 वर्ष हेच चाललेलं आहे की मूळ विषयाकडून लक्ष लोकांचं बाजूला वेधात, हेच काम यांनी आजपर्यंत सगळ्यांनी केलेलं नाहीत कामं. नक्कीच कामं केलेले नाही. इथे 100 खाटचं हॉस्पिटलचं नारायण राणेंनी उद्घाटन केलं होतं, भूमिपूजन केलं होतं, ते सुद्धा अजून अपूर्ण आहे. आता तुम्ही बघितला तिथे या कुडाळ शहरामध्ये PSCची ह्याची आरोग्य केंद्राची काय परिस्थिती आहे आरोग्याची, आणि या ठिकाणी होणं गरजेचं आहे, ते हॉस्पिटल चालू होणं गरजेचं आहे. कित्येक टाळांब्याचा प्रश्न आहे, आकारीपडचा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न अगदी शेतकऱ्यांचे किंवा जीवनमरणाचे प्रश्न इथे आहेत. आमदार निधीतून जी कामं गेली, आजही सांगतोय की सगळ्यात महत्त्वाचं विकास जो येतो तो रस्त्याच्या माध्यमातून येतो. आपण जर जिल्ह्यात फिरत असाल, या मतदारसंघात फिरत असाल तर या ठिकाणी रस्त्यात खड्ड्याचं साम्राज्य आहे
आणि रस्ते केल्याशिवाय कुठचाच विकास येत नाही, रोजगार येत नाही. मग या खड्डे हीच वैभव नाईक यांची देणगी आहे, तर विकास कसा करणार? बरोबर आहे. रस्ते हे खड्डे झालेत, म्हणजे रस्ते खड्ड्यांचे झालेत. इथे राष्ट्रवादीचे सगळे मंडळी आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. अमितजी, एकूण सगळं राजकारण बाजूला ठेवून विकास झालाय का या सगळ्या मतदारसंघाचा? कारण या आधीचे, म्हणजे आता वैभव नाईक यांच्या आधीचे लोकप्रतिनिधी होते नारायण राणे, आणि त्यानंतर वैभव नाईक 5 वर्ष. झालाय का विकास? नाही, विकास झाला असं लहानात लहान मुलंसुद्धा असं म्हणू शकत नाही आपल्या मतदारसंघातलं. याचं कारण असं आहे, सगळ्यात कुडाळमध्ये आता ही लोक सांगतायत की असं झालं आणि तसं झालं आहे. कुडाळमधला सगळ्यात ज्वलंत प्रश्न होता पाणी पुरवठ्याचा. एवढा पाऊस पडूनही एप्रिल महिन्यात, मे महिन्यात पूर्णपणे विहिरी ड्राय होतात. याचं कारण असं होतं की हा जो बंधारा आहे बंगसाळ नदीवरचा, हा कित्येक वर्ष आज अपूर्ण राहिलेला आहे. याचं कारण काय? तो जर MIDCकडे दिला गेला असता तर तो MIDCने वेळेत पूर्ण केलेला होता. कारण MIDCचा आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर MIDCने आपली कामं ही वेळेवर पूर्ण केलेली होती. याचं कारण काय होतं की हा बंधारा ज्या कुडाळवासियांचा अत्यंत जीवनामरणाचा प्रश्न होता पाण्याचा, तो बंधारा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे देण्याचं कारण काय होतं? त्याच्यामुळे दरवर्षी, आता गेले 3-1 वर्ष झालं की हा बंधारा अपूर्ण आहे, 2-3 वर्ष झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 5 वर्षापूर्वी त्यांनी असं सांगितलेलं होतं की मी आल्यानंतर कुडाळ MIDC मधले कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करेन. किती कारखाने चालू केले गेले? उद्योग मंत्री सुभाष देसाईच होते त्यांचे, म्हणजे शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई असताना सुद्धा एक तरी कारखाना चालू झाला का? आता विमानतळ, तुम्ही असं म्हणाल की आपल्या मतदारसंघाचा बाहेरचा प्रश्न आहे, पण तो आपल्या जिल्ह्याचा ज्वलंत प्रश्न झालेला आहे. विमानतळाचं काय झालं? मग MIDCत एकही कारखाना, किती लोकांना रोजगार मिळाले? हा खरा प्रश्न आहे. मूळ प्रश्न जे आहेत ते सुटले नाही आहेत. की पालकमंत्री स्वतःच सांगतात जाहीर कार्यक्रमामध्ये की अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, निधी खर्च होत नाही, असं त्यांनी कबुली दिलेली आहे. मग हे अधिकाऱ्यांवर वकूफ कुणाचा हवा? काय काही लोकांमध्ये दहशतीची शक्ती असते. आमचे दीपकबाई ते नम्र स्वभावाचे आहेत. प्रत्येकाला म्हणजे साधा क्लार्क जरी आला तरी हात जोडून नमस्कार करणार, आणि ते जिल्हाधिकारी त्यांच्या शेजारी झोपलेले असतात मीटिंग मध्ये, त्यांचं लक्ष नसतं. त्यांचा योग्य जाब आणि योग्य वेळ आम्ही विचारणार. त्यांनी विचारला असेल, त्यांनी काय केलं असं माहिती नाही, पण आम्ही त्यांना 100% ज्यावेळी आम्हाला मिळतील त्यावेळी ते विचारू. आताच चर्चा करत असताना आमच्या पाण्याचा प्रश्न विषयाला भंगसाळ नदीचा मी मला सांगू इच्छितो, फक्त 2 वर्ष झाली त्या बंधाऱ्याला, आणि ज्यावेळी वाढीव खर्च दिले त्या मंजुरी 1 मार्चला दिली, आणि 2 तारीखला आमसभा होती. आमसभेमध्ये चर्चा झाली. आमचे मित्र पप्या तोटे त्या ठिकाणी विषय काढलेला होता. त्या 2 तारीखला आमसभा झाली. 1 तारीखला उर्वरित जो जादा आवश्यक निधी होता तो दिला गेला, परंतु त्या ठिकाणी ठेकेदारांनी काम ठिकाणी उशिरा केल्यामुळे त्या बंधारा होऊ शकलेला नाही. त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या भंगसाळ नदीमधून जे पाणी थोडक्यात सांगतो, जे लिफ्ट करायचं असतं आणि त्याचा फायदा संपूर्ण कुडाळ शहराला नगरपंचायतच्या मागून नळ योजना होत असतो. त्याच्यासाठी जे विहीर आवश्यक होती, जी कोसळलेली होती, ती जवळजवळ 10 वर्ष झाली, अजून का झाले नाही ह्याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. उगाच दुसऱ्याच्या नावानं ओरडून चालत नाही. आमदार वैभव नाईक आल्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर 2 वर्षापूर्वी टेंडर झाले, आणि ते प्रगती कामं करतायत. वैभव नाईक कामं करतायत. या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहोत, आणि एकूण राजकारण आता कुठल्या दिशेने जात आहे, सर्वपक्षीय महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहोत की खरोखर आता विकास झालाय का या मतदारसंघात, आणि जिल्ह्याचे प्रश्न सुटलेत का. माझ्याबरोबर आहेत झारापच्या सरपंच, त्या स्वतंत्र सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. आमच्या गावाचा विकासाची गंगा आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झालेली आहे. गावात पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट, जे काय छोटे छोटे प्रश्न होते ते वैभव नाईकांच्या माध्यमातूनच आमच्या गावातले सोडवले गेले. काही प्रश्न छोटे छोटे असतात. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हायवेचं चौपदरीकरण होताना जे अनेक लोक विस्थापित झाले, ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय होते, या व्यवसायांना कॉम्पेन्सेशन मिळालं नाही. त्यांचे खूप प्रश्न आहेत. हा एक कार्यकर्ता आहे त्याच्यातलाच, त्याचं एक मोटर मेकॅनिक गॅरेज होतं. तुम्ही सगळ्या स्टॉलधारकांनी आवाज उठवलेला होता की तुम्हाला काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळावं. हायवेच्या चौपदरीकरणात तुमचे व्यवसाय
बाजूला झाले, बंद झाले, तरी पण तुम्हाला मिळाले का? काय परिस्थिती आहे? त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केलेला, आमदारांनी त्याविषयी पाठपुरावा केलेला होता, पण त्या ह्याच्यात कायद्यामध्ये तरतूदच नव्हती की स्टॉलधारकांना पैसे मिळावे असे. आणि जर तरतूद असल्यावर आपण जिथे जावं लागेल तिथे आम्ही जाऊ असं आमदार साहेबांनी आम्हाला बोललेलं. त्यांच्या पाठपुराव्यानुसार ते शक्य नसल्यामुळे ते आम्हाला त्याचा पोझिशन किंवा पैसे भेटले नाही आहे. त्याच्यामुळे आमचं ते पण व्यवसाय तर तुमचे बंद झाले ना? व्यवसाय बंद झाले. आता दुसरं काय नाविलाज असतं, शेवटी कसला विकास असल्यानंतर कोणालाही दाबलं जातं, म्हणजे एक कुठेतरी विस्थापित व्हायला लागतं. कोणीतरी त्याग केल्याशिवाय कुणाचा तरी विकास होत नाही. पण एकूण आपण या सगळ्या गोष्टीचं चर्चा करताना आता थोडं राजकारणाविषयी पण बोललं पाहिजे, कारण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षांतराचे तर वारे आहेतच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नेते नारायण राणे यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की भाजपमध्ये ते प्रवेश करणार आहे. म्हणजे हा कार्यक्रम सुरू असेपर्यंत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही, पण तरीसुद्धा राणेंचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. नारायण राणेंचा हा निर्णय जो आहे तो त्यांनी काल जाहीर केला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यांच्यासोबत तुम्ही असणार आहेत काय? राणे साहेब हे मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा निर्णय जो काय होईल त्याप्रमाणे ते लवकरच जाहीर होणे आणि आपल्याला सगळ्यांना कळेल. आपली जी प्रेस ही सध्या आपण जे हे अभियान राबवत आहे जनसंग्राम या विषयावर आहे आणि या विषयावर मी बोलू इच्छितो की कुडाळ नगरपंचायतीसारख्या छोट्या नगरपंचायतीला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 कोटी रुपये दिलेले होते, मुख्यमंत्री सहाय्यक अनुदान निधी म्हणून. ते निधीतून सर्व नगरसेवकांनी चांगल्यापैकी ठराव घेऊन कामं घेतलेली होती आणि त्याला खो घालण्याचं काम या प्रभागाचे किंवा या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय वैभव नाईक साहेबांनी केलेलं आहे. कसं काय, म्हणजे काय केलं त्यांनी? कुडाळ नगरपंचायतीच्या ताब्यात 2 कोटीचा निधी प्राप्त झाला आणि त्यानुसार सर्व नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार निधी प्राप्त करून त्यांनी सुचवलेलीच कामं घेतलेली होती आणि ती कामं 6 महिन्यानंतर सर्व ठराव झाल्यानंतर वैभव नाईक साहेबांनी त्याला हेड बदलून आणला. भंगसा नदी शेजारी सुशोभीकरण आणि त्या 2 कोटी कुडाळच्या नशिबाचे घालवून टाकले. अशा आमदारासोबत आम्ही राहणार नाही आणि जो कुडाळ शहरासाठी आम्हाला योग्य निधी देईल त्याचबरोबरच आम्ही राहणार. हे गंभीर आरोप आहे. सन्माननीय नगराध्यक्ष साहेब आता जे बोलले त्याच्यात मला एक फक्त त्यांना सुरुवात करून द्यायची आहे की 5 वर्षापूर्वी आणि त्याच्या अगोदरची काही वर्ष जी नगरपंचायत जी प्रलंबित होती कुडाळसाठी, त्या ज्या नगरपंचायतीच्या माध्यमातून जास्त निधी येऊ शकत होता तीच आमदार वैभव नाईकांनी पाठपुरावा करून योग्य प्रकारे पाठपुरावा करून ती मंजूर करून आणली. त्या त्यांनी हा शासन निर्णय ना, म्हणजे मुख्यमंत्री साहेब जे आमच्या सेना भाजपच्या सरकारच्या माध्यमातून आणि इथे विद्यमान आमदार वैभवजी नाईक असल्यामुळे त्यांनी तो पाठपुरावा करून त्यांनी ही नगरपंचायत मंजूर करून आणली. तर जर नगराध्यक्ष सांगत असतील की ते ह्या निधीला खो घालत आहेत किंवा निधी त्याच्यामुळे परत जातोय तर ह्या टीकेला आम्हाला हेड बदललाय खरं आहे का? म्हणजे काय त्यांनी नाही. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मधल्या कुडाळच्या RSN हॉटेलपाशी मी आहे आणि हे सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत. माजी आमदार पुष्पसेन सावंत आहेत. पुष्पसेन सावंत, पुन्हा एकदा या संबंध सिंधुदुर्गातलं राजकारण बदलू पाहत आहे, कारण आज आम्ही अशा राजकीय परिस्थितीवर चर्चा करतोय की ही सगळी परिस्थिती वाटतं की पुन्हा एकदा या जिल्ह्याचे नेते, मातब्बर नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुन्हा एकदा सगळं राजकारण बदलणार आहे. तुमचं काय सगळा विकास झालाय का? या सगळ्या गडबडीत राजकीय पक्षांतरामध्ये होतोय का विकास? तुम्ही हे सांगताय हे जर तरचं सांगताय. राणे जाणार आहेत आणि बदल होणार आहे, पण आज गेलेले नाही आहेत. म्हणजे हा कार्यक्रम होईपर्यंत गेलेले नाही आहेत. हा कार्यक्रम होईपर्यंत गेलेले नाहीत. पुढे उद्या परवा 4 दिवसापर्यंतही जाणार की नाही माहिती नाही. पण राजकारण बदलण्याची इथे जी परिस्थिती झालेली आहे ती गेली 5 वर्ष सत्ता BJP शिवसेनेकडे ह्या जिल्ह्यातल्या जनतेने दिली, पण त्यांच्या वाट्याला काय आलं ते 5 वर्षानंतर माझ्यासारख्यालाही कळलं आणि म्हणून परवा तरुण भारतला एक मुलाखत दिली, त्याच्यातही सांगितलं होतं आणि शेवटी त्याने एवढंच सांगितलं की आता तरी निवडणूक लढताना लोकांचे प्रश्न घेणारे, लोकांचे मांडणारे असा विचार करून मतदारांनी मतं द्या. बरोबर आहे, पण पक्ष म्हणून तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी तुमच्याकडे कुठे लक्ष दिलं? तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे तुम्हाला वाढू दिलं नाही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाने. आम्हाला वाढू दिलं नाही म्हणून काँग्रेसला आम्ही दोष द्यायचा काय? असा कार्यकर्ता मी समाजवादी विचाराचा, मूळ विचाराचा नाही आहे. मला वाढता आलं नाही, पण कोणाला तरी मोडता आलं
हे तरी माझ्या लक्षात पूर्ण आहे. आता दुसऱ्याला मोडताना आपणही मोडणार. नारायण राणे तुमच्या पक्षात त्यांनीच जाहीर केलेलं आहे येणार आहेत म्हणून. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, किती आनंदित आहात? आल्यानंतर तुम्हाला दिसेल. म्हणजे काय, म्हणजे आल्यानंतर म्हणजे किती आनंदित आहात ते दिसणार. हे सर जरतरचा विषय आहे. अजून आमच्या वरिष्ठांनी आम्हाला काही तशा सूचना दिलेल्या नाहीत. तर नारायण राणे आले तर बरेच मोठे नेते आहेत ह्या जिल्ह्यातले, त्यांचं आम्ही स्वागतच करू. काही एक शेवटी जाता जाता मी इथल्या पत्रकारांना विचारणार. हे सगळे पत्रकार आहेत. रवी, काय हे सगळे आरोप प्रत्यारोप तुम्ही ऐकलेत? नाणे भाजपात गेल्यानंतर राजकारण बदलेल इथलं आणि सगळेच एकूणच आजचे आरोप प्रत्यारोप थांबतील, उलटे सुरू होतील काय? राणे भाजपात उलटे आरोप प्रत्यारोप होतील, प्रश्न नाही. पण आता 5 वर्षाचा लेखाजोगा करायचा म्हटला तर विद्यमान आमदार किंवा खासदारांनी काही प्रकल्प आणले, पण ते प्रकल्प रेंगाळले आहेत. 5 वर्ष पत्रकार म्हणून बघितलं, प्रशासन लॉबीवर यांचा वचक नाही. जोपर्यंत प्रशासन लॉबीवर वचक होत नाही तोपर्यंत विकास मार्गी लागणार नाही, हे माझं ठाम मत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये काय चित्र दिसेल ते कळेलच. राजकारणात मोठे बदल होत आहेत. सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आता कुठे जातील, राणेंबरोबर किती राहतील, शिवसेनेत काय होईल, शिवसेनेबरोबर किती राहतील की अन्य पक्षांमध्ये जातील, या सगळ्या सरमिसळीमध्ये निवडणुका होणार आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक आहे विधानसभेची, विशेषतः तळ कोकणातली, ती खूप रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. बघूया या निवडणुकींच्या निकालात काय होतंय ते. पण तुम्ही ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.